हाय, मी आहे ब्लॉगर सारिका। चला तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे पाहू शकता आमच्या मनीमाऊला सोडून जाणार आहोत आम्ही घरामध्ये बंद करून। चला तर आज बाजारात इतकी कामं आहेत ना, खूप सारी कामं आहेत। तुम्हाला मी सांगू शकत नाही इतकी कामं आहेत, छोटी-छोटी कामं आहेत भरपूरच। चला तर पेट्रोल तर पहिलं फुल करायला हवं गाडीचं, कारण पेट्रोलचा काही भरोसा नाही, बंद कधी होईल कधी नाही। तर इथे पाहू शकताय मी आलेली आहे माझ्या मानलेल्या नंदेच्या मुलाचा साखरपुडा आहे आज, तर त्याचीची तयारी चालू आहे। तर मी खूप छान असं टोपला सजवायला घेतलेला आहे। साखरपुडा खूप संध्याकाळी आहे, पण दुपारीच खूप तयारी केली आहे। म्हटलं थोडंफार दुपारी जाऊन यावं, संध्याकाळी 7चा साखरपुडा आहे। तर इथे आता माझ्या मिस्टरांची गडबड चालू आहे सामान घ्यायची। तर मला बाजारात बरीच कामं होती, माझ्या पप्पांना सुद्धा बघायला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, ते सुद्धा काम केलं आणि होलसेल माझं सगळं सामान घेतलेलं आहे। आज तांदळाची तर गोणी सांगितली होती ती सुद्धा घेतली आणि मग मी घरी आली। घरी आल्यानंतर मग फटाफट जेवण केलं आणि मग लगेचच मुलांना जेवायला दिलं आणि आमच्या मनीमाऊ नाराज का झालेल्या माहिती नाही, आज झोपूनच आहेत बेडरूममध्ये पूर्ण। आज तिने बेडरूमच पकडलेला आहे। तर चला, हे आहे संध्याकाळचा टाईम, साखरपुड्याला आलेली आहे मी आणि ते पाहू शकताय खूप छान असं साखरपुडा झालेला आहे। अगदी क्लॅरिटी नाही दिसत तुम्हाला, कारण तिथे लाईट ना त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावरच होती, जरा छोटीशी गल्ली होती त्याच्यामुळे लाईट पूर्ण लाईटच, काहीच दिसत नव्हतं क्लॅरिटी। छान साखरपुडा झाला आणि मग जेवणाची मजा घेतली। अगदी ब्राह्मणी जेवण होतं, खूप छान मस्त आणि मजा आली जेवायला। व्हेज जेवणाची मजा पण कधी-कधी घ्यावीच। तर इथे छान अशी मांडवामध्ये आम्ही बसलेलो आहोत, बाकी सगळी लोकं जेवण करत होते। इथे पाहू शकता आमची ही घरातली सगळी फॅमिली आहे। इथे मी बसले, इकडे माझ्या ह्या नणंदबाई आहेत आणि इकडे आत्या सासू आहेत। ह्यामधल्या ब्ल्यू कलरच्या माझ्या नणंदबाई आहेत। तर चालू आहे आता घरातली सगळी चर्चा आणि मग साखरपुडा झाला आणि मग निघालेलो आहोत आम्ही आता। तर म्हटलं आता जेवलेलोच आहोत पोटभर, थोडंसं जेवण जिरवावं। मग काय थोडंसं डान्स केलं इकडून-तिकडून, थोडीसं एन्जॉय करायलाच हवं। दिवसभर आपली कामं असतातच, पण खरंच खूप मज्जा आली। आजचा दिवस अगदी एवढा धावपळीचा होता ना, सकाळपासून जो संध्याकाळपर्यंत पूर्ण धावपळच धावपळ। ही आहे नवऱ्याची बहीण आणि मला सांगते जोरजोरात नाचूया आपण। तर खरंच खूप मज्जा आली बरेच दिवसांनी। तर साखरपुडा सोडला घरी आणि मग आम्ही पण निघालो घरी यायला। मग येता-येता घेतली आईस्क्रीम आणि मग इकडे घरी आल्यानंतर आमच्या मनीमाऊ एकट्याच होत्या, त्याच्यामुळे नुसतं ओरडून जीव ना तिने हैराण केलं। आल्यानंतर म्हटलं तिला पहिले आईस्क्रीम द्यावी आणि मग आपण पण खाऊया आणि मस्त वाटलं जरा गारगार आईस्क्रीम खायला आणि तिला तर खूपच आवडते। कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा।